की विकासाच्या मुद्द्यावर हे मतदान आहे. मराठवाड्यामध्ये खास करून जरांगे फॅक्टर हा खूप चालेल आणि याचा फटका जसा लोकसभेला भाजपला आणि महायुतीला बसला तसा विधानसभेला सुद्धा बसेल असा सुद्धा एक जाणकारांचा अंदाज होता. मात्र सध्याची आकडेवारी तरी काहीतरी वेगळंच सांगते. जी महाराष्ट्राच्या जनतेला किंवा मतदान करणाऱ्या जनतेला अतिशय चांगल्या पद्धतीने सगळं कळत असतं. आता जी मंडळी म्हणतात ना हे पैसे वाटले हे केलं, हा एक प्रकारे जनादेशाचा अपमान आहे आणि लोकांचा अपमान आहे. हे लोकांना आवडणार नाही. लोकांना खूप चांगल्या पद्धतीने कळत असतं काय केलं पाहिजे. त्यामुळं इतकं आंदोलन पेटवलं, महाराष्ट्र पेटवला, जाती जाती ध्रुवीकरण, धार्मिक ध्रुवीकरण केलं. परंतु मला अतिशय अभिमान आहे, माझे नेते आदरणीय देवेंद्रजी, एकनाथराव शिंदे, अजितदादा पवार यांनी अतिशय संयमी पद्धतीनं परिस्थिती हाताळली. महाराष्ट्रामध्ये इतका असंतोष करण्याचा प्रयत्न आता तो कुणी केला, काय केला, ते राजकीय आरोप मला करायचे नाहीये. लोकांना मात्र सगळं कळतं. आपण आणखीन एक ही ब्रेकिंग न्यूज पाहूया. राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा विजयी झालेले आहेत, जाहीर झाले आताच काही मोठा विजय भाजप. ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो. शिर्डीतनं राधाकृष्ण विखे पाटलांचा सुद्धा आता विजय झालेला आहे. भाजपचे मोठे नेते राधाकृष्ण विखे पाटील त्यांचा सुद्धा आता विजय झालेला आहे आणि एक एक निकाल देखील आता हाती येत आहेत. कणकवली मधला निकाल नितेश राणे यांचा सुद्धा विजय झालेला आहे. राधाकृष्ण विखे पाटील शिर्डीतनं विजय झाले, नितेश राणे कणकवलीतनं विजय झाले. आता कणकवलीतनं नितेश राणे विजय झाल्यानंतर सिंधुदुर्गातल्या इतर 2 मतदारसंघांमध्ये महायुतीच्या बाजूने निकाल लागतो का काही वेगळा निकाल समोर येतो हे थोड्याच वेळात आपल्याला कळेल. 221 जागा सध्या महायुती आघाडीवर आहे, 50 जागा महाविकास आघाडी आघाडीवर आहे. तर इतर पक्षांच्या जागा आता काहीशा कमी होत आहे. आकडा मगाशी 20चा होता, आता तो 17वर आलेला आहे. या अनुषंगानं आणखी काही मुद्दे आहेत. मात्र नियोजनाचा, रणनीतीचा एक भाग म्हणून काही महत्वाच्या निर्णयांकडे महायुतीनं आपलं लक्ष वळवलेलं होतं. अजितजींना मी तो प्रश्न विचारणारच आहे, पण राजू वाघमारेंना मला तो प्रश्न विचारायचा आहे की काही अशा मतदारसंघांवर उमेदवार बदलले गेले, काही अशा मतदारसंघांवर महायुतीनं म्हणजे खास करून भाजपनं शिंदेच्या शिवसेनेला, तुमच्या पक्षाला काही उमेदवार दिले, राष्ट्रवादीला काही उमेदवार दिले गेले, याचा फायदा झाला? जागांची अदलाबदल केली गेली, उमेदवारांची अदलाबदल केली गेली, याचा काही ठिकाणी त्याचा फायदा झाला असं म्हणता येईल. पण आता ते आपल्याला बघावं लागेल की कुठचे उमेदवार आणि किती फायदा पडला आणि काय झालं. पण ओव्हरऑल स्ट्रॅटेजी जर तुम्ही बघाल तर जागा वाटपामध्ये आम्ही अजिबात आमच्यामध्ये गोंधळ नव्हता. गोंधळ नव्हता असं नाही म्हणता येणार.